नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपला कालचा ब्लॉग अपलोड झाला, म्हणजे दुसरा पार्ट होता तो अपलोड झाला आहे। तर मित्रांनो, आज आले मॅच बघायला। तुम्हाला दाखवून मागे म्हणजे कबड्डीच्या मॅचेस जिल्हास्तरीय तेच बघायला आलोय। मला जेसी फेस्टिवल पण चालू झाला, त्याचा ब्लॉग पाहिजे तर तुम्हाला नक्कीच सांगा, पण तो आता दाखवता येणार नाही कारण मी आता मॅच बघायला। तुम्हाला दाखवतो किती जेसी फेस्टिवलला गर्दी आहे ती, म्हणजे पार्किंगच्या इथे आहे मी या साईडला, म्हणजे त्याच्या लाईट कमी होती मग ह्या साईडला आलो आहे। तुम्हाला दाखवतो किती गर्दी आहे ती जेसी फेस्टिवलला, म्हणजे खूप गर्दी आहे। एक मिनिट मला दाखवतो गेल्या तर मित्रांनो, हे बघा इकडे सगळी पार्किंग आहे, सगळी पार्किंग आहे इकडे। टू व्हीलरची पार्किंग इकडे आहे आणि तुम्हाला डेकोरेशन पण दाखवतो जेसी फेस्टिवल तिथे कसं केलेलं आहे एंट्रीसाठी, ते पण दाखवतो तुम्हाला। एक एक समोर नाही येत आहे, हे बघा त्या साईडला पूर्ण, म्हणजे मागाशी मी तिथे होतो, तुम्ही मागाशी बघितला हातच, आता इकडे आलो आहे। तर मित्रांनो, पहिलाच आपला राऊंड आहे केळशी आणि कालके ग्रुप भरणे, तो मी तुम्हाला दाखवेनच। त्यांचा सिनेमॅटिक व्हिडिओ काढायला भेटले, आपल्याला सिनेमॅटिक व्हिडिओ पण काढेन, तुम्हाला दाखवतो। तिकडे जातो, इकडे खूप गर्दी आहे, माझं जरा गाड्यांची यायचं चालू आहे। हे बघा हे बघा हे बघा मित्रांनो, समोर तुम्हाला दिसत असेल आणि डेकोरेशन केलं आहे तो असा। खूप क्राऊड आहे मित्रांनो, इथे एंट्री आहे समोर आणि हा इकडे आहे। हे बघा, म्हणजे समोरचा रस्ता आहे याला एंट्री करतात, तिथून फुल लाइटिंग अशी केलेली आहे। बाकी इकडे मग टॅटो कार्ड वगैरे भेटते बघा। हे बघा मित्रांनो, असं इकडे आहे वरती बघा। साहेबांचा या लायन्स क्लब सिटी खेड यांच्या माध्यमातून येतो। तर मित्रांनो, हे बघा इथे मी आलो दिसतोय बघा, सगळी पब्लिक इकडे आहे। शिंदे साहेबांचा शाल देऊन आपण यथोचित सन्मान करणार आहे। बाकी ग्राउंड बघा समोर, एकदा जोरदार टाळ्यांचा नाही आहे। शिंदे साहेबांचं या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर आपण स्वागत करतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दुसरा यथोचित सन्मान करणार आहे रत्नागिरी कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष। तर मी तुम्हाला दिसते तिकडे पोरं आपले आहेत, प्रॅक्टिस करतात, वॉर्मअप करतात। यथोचित सन्मान करणार महेंद्रजी शेळगावकर साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांचा यथोचित सन्मान करणार आहे साहेबांचा। या बाकी तिकडे जेसी फेस्टिवल चालू आहे। मान्यवर मंडळी, या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाचं मी समोर सूरज शिंदे हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, हे बघा मी मुख्य व्यासपीठावरती असलेले संपूर्ण मान्यवर वर्ग, या मान्यवर वर्गाने विनंती करेन, संपूर्ण अधिकारी वर्गाने विनंती करेन की आपण नारळ वाढवण्यासाठी, मैदानाचा शुभारंभ करण्यासाठी या ठिकाणी बाकी म्हणजे अजून पब्लिक आलेलं आहे, मग ते रात्री जेवण खाऊन येतील। बाकी यासाठी पब्लिक आहे फुल। गॅलरी फुल आपण
आदर्श केळशी यांचे 17 गुण आहेत. 9-17-17 प्रथमच अगदी आपण पाहिलं या लायन्स क्लब तर मित्रांनो आपण पण आता जिंकले. तुम्हाला पॉईंट दाखवतो एकदा. त्यांनी एक दर्जेदार आपले 32 पॉईंट आहे आणि समोरची टीम 26 पॉईंट. त्यांनी सहकार्य केलं होतं. मित्रांनो बघा क्राऊड किती आता, पब्लिक वाढले. आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिला. त्या मॅच मध्ये काल काही कलाक्रीडा बर्डे संघाने बलाढ्य संघाला पराभूत केलाय. म्हणजे गजानन संघर्ष चांगले प्रयत्न करतो. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही एवढ्या देवरुखवरून या खेळमध्ये पोहोचलात. आमच्या खेडच्या या लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने जे आयोजन केलंय त्याबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप मस्त केलंय. त्यावेळी आम्ही त्या आलो तर ते आयोजन बघून तर आम्हाला खूप मस्त वाटलं. मुळात एकंदरीत सुंदर नियोजन आवडलं. नियोजन आवडलं आहे. दसपटी चिपळूण, दसपटी कॅप्टन यावंच लागेल. मॅच सुरू होणार नाही. दसपटी कॅप्टन या कॅप्टन निलेश शिंदे म्हटल्यानंतर कबड्डीचं मोठं नाव आहे. आज देवरुखचा संघ आहे, काय नियोजन आहे? सगळे संघ इथे जिंकायला चालेल. प्रथम तर बारिश एम अजवानी फाउंडेशन तर्फे खेड तालुका कबड्डी असोसिएशन व रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात तरी मला तरी वाटतं बघा दादा पण तिकडे आले बसलाय. तो बघा समोर नव्हे तर श्रावणी बाबू इथे बसला होता. बाबू त्या साईडला गेला करता ज्याने सगळ्याच गोष्टी बाकी मॅच चालू आहे. पॉईंट तसे ठीक आहेत. 5-21 वन साईड मॅच झाली. या खेळाडूंच्या शिंदे साहेबांची आठवण, बाबांची आठवण प्रत्येकाच्या दर्शीवर लिहिलं आहे. एक शिस्तबद्ध असा खेळाडू संघ कुठला असेल. मित्रांनो ह्याच्या नंतरचा राऊंड आहे काके कृपा भरणे. ते बघूया, तिकडून मी तुम्हाला दाखवेनच. सुरुवातीपासून गेली असते तर निश्चितच एक चांगला. तर मित्रांनो आता सेकंड राऊंड स्टार्ट झाला आहे. काके कृपा भरणे आणि हिंदवी असं काहीतरी नाव होता, माहिती ना लक्षात नाही. मग दाखवतो आता. हे बघा, हे आपली टीम समोर आहे ह्या साईडला. आणि या साईडला समोरची टीम आहे. मागाशी यांचीच टीम झाली, यांचीच झाली मॅच. बाकी क्राऊड वाढत चाललाय. बाकी क्राऊड वाढत चाललंय इकडे बघा. समोर पण मगाशी पब्लिक म्हणजे तर पब्लिक झाली. समोर पण किती बरेच जण बसतात. या साईडला पण फुल पॅक झालाय. बघा तुम्हाला मध्ये मध्ये मी दाखवेन मॅच. तर मित्रांनो मॅच स्टार्ट झाली आहे बघा. अथर्व आलाय रेडला मित्र, तुम्हाला दिसतोय. भारी खेळतो. या ठिकाणी महत्वपूर्ण मॅच स्टार्ट होतीये. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मान पटकावण्याचा सन्मान ज्यांना मिळाला होता तो म्हणजे संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काकाई कलाकडा केंद्र भरणे आणि दुसऱ्या बाजूला फ्रेंड सर्कल देवरुख. या दोन संघांना माहिती नव्हतं ना, म्हणजे आठवत नव्हतं. कॉर्नर वरती घेताना आपल्याला पाहायला मिळते. राईट कॉर्नर वरती सुजित शिंदे आणि मधल्या फळीमध्ये अगदी आपण पाहिलं रितेश बिर्जे. आणि डीप मध्ये आपण अगदी विचार केला तर या काकाई कला केंद्र भरणेचा बाहुबली एकटा मैदानाच्या आतमध्ये लढतोय. एकटा मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये चढाईसाठी जाताना पाहायला मिळतोय. शुभम बिर्जे वन साइड हिरो. 2-1-2-2 चक्कावर सेट. यावेळेला बोनस ऑन असेल. शुभम बिर्जे त्या ठिकाणी अँगल होल्ड केला गेलाय. सुंदर डीप मध्ये अटॅक करत असताना फ्रेंड सर्कल देवरुख या संघाकडून सुंदर आणि मजबूत पकड त्या ठिकाणी पाहायला मिळते. मोठ्या खेळाडूला ज्या वेळेला प्रत्येक क्षणाला त्या ठिकाणी विसल वाजली आहे, मुंगी देखील वाजली आहे.
थर्ड रेड असेल म्हणजे डू ऑर डाय रेड. या आत्ताच्या क्षणाला देवरुख संघासाठी करूया मरुसिटी असताना. हो बटरफ्लाय जम्प, टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. कडक मित्रांनो, कडक एक नंबर. अगदी गरुड झेप घ्यावी ना तशी झेप त्या ठिकाणी घेताना पाहायला मिळाले. क्षणाचा विलंब न करता क्षणाचा वापर टायमिंग निशी प्रॉपर त्या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. फ्रेंड सर्कल देवरुख चे चढाईपटू क्रीडांगणाच्या आतमध्ये एक तेरी तू एक मेरी तू मुशेर हो तो हम सवा शेर है असं दाखवून देताना. येस, दमदार लढाई या मॅच दरम्यान आपण पाहिलं तर यावेळेस देवरुखचा संघ आक्रमक झालाय. काल काय कला क्रीडा बर्डे संघाचा हा नवोदित खेळाडू पारसने 2 पॉइंट मारला. एक नंबर बघितला तुम्ही आता. काल काय कला क्रीडा बर्डे संघाच्या खात्यामध्ये या संघाने पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला त्या मोठ्या संघाला पराभूत केलाय. देवरुखचा संघ यावेळेस मात्र 2 हात करेल. काल काय कला क्रीडा बर्डे संघासमोर 2-1-2 अशा प्रकारची विरचना आहे. 2-1-2-2 ची विवरचना आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आणि राईट वरती जास्तीचा अटॅक पाहायला मिळतोय. बोनस ऑन असेल यावेळेला फ्रेंड सर्कल देवरुख या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या खेळाडूला जास्तीचा वेळ जदवर आपण बाहेर बसवाल तदवर आपला खेळ सोपा साधा सरळ हा होताना आपल्याला पाहायला मिळेल. पारस यांना आपण पाहतोय यावेळेला प्रयत्न चांगले होते. प्रयत्न चांगला करा पण ठीक आहे. संपूर्ण संघ त्या चढाईपटूवरती तुटून पडला आणि त्यांचे प्रयत्न देखील पाहायला मिळाले. 3 आणि 4 5 3-5 2ची लीड आहे. तर मित्रांनो मगाशी त्यांच्याकडे लिहिलं होतं आता आपल्याकडे आले 2चे बघा. मग दिसतंय साखरपाटे यावेळेस ज्या धुमाळने पहिल्या मॅच मध्ये शुभम बिर्जने मस्त खेळले पोरं आणि आपल्या संघाला विजय नोंदवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला तो अथर्व धुमाळ जो अर्थातच कुमार गटाचा अष्टपैलू खेळाडू यावेळेस चमकदार कामगिरी करतो या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा धीम्या पावलाने आक्रमणाला सुरुवात केली. एकूण 5 डिफेंडर मैदानामध्ये असताना निश्चित बोनसची संधी मात्र मिळणार नाहीये. 2-2-1 अशा प्रकारची विरचना. धीम्या पावलांचं आक्रमण आहे. एम्प्टी रेड करण्याचा प्रयत्न. प्रत्युत्तर पुन्हा एकदा डबल लाईन दर्शकदान केला. चढाईपटू ज्याने निदान रेषा पार केली आणि आता थर्ड रेड जबाबदारी स्वीकारली. अथर्व धुमाळ या खेळाडूने पॉइंट घेऊन जातो. जबाबदारी कामगिरी केले. तोच अथर्व धुमाळ प्रचंड वेगाने चढाई करणारा. यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकल इतर खेळाडूचा सपोर्ट मिळाला आणि सुंदर टॅकल यावेळेस मात्र देवरुख संघाने प्राप्त केला. अथर्व धुमाळ इथे मात्र बळी पडतोय. टॅकल पॉइंट सुपर टॅकलला चान्स. यावेळेला थर्ड रेड आली आहे. फ्रेंड सर्कल देवरुख यांच्याकडे सुपर टॅकल ऑन असेल. एका बाजूला लेफ्ट कॉर्नरला पप्या शिंदे आहेत तर राईट कॉर्नरला शुभम बिर्जे. बघितला हा एक नंबर असा भारी की मॅटर इज क्लोज. त्या ठिकाणी मॅटर क्लोज केलाय प्रतिस्पर्धी संघाच्या त्या ठिकाणी चढाईपटूचा. कमबॅक जर कोणी केला आताच्या महत्वाच्या आणि मोक्याच्या क्षणाला शुभम बिर्जे वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच काळकाई कलाक्रीडा केंद्र भरण्याचा बाहुबली आलाय मैदानाच्या आतमध्ये आताच्या घडीला. 2-1-2 बोनस ऑन नाही. या डीप मध्ये खेळलाय. नजर हटी तो दुर्घटना घटी. डीप मध्ये त्या ठिकाणी पकडलं जातं शुभम बिर्जेचा खेळ. मात्र या ठिकाणी या क्षणाला थांबवला जातोय. दुसऱ्या बाजूने युक्तीचा वापर केला आणि श्रेष्ठ ठरली युक्ती. प्लॅनिंग बनवलं होतं आणि जाळं पसरवलं. त्या जाळ्यामध्ये शुभम बिर्जे सारखा मोठा मासा मात्र आता अडकलाय. आणि पुन्हा एकदा पहा सुपर टॅकल संधी प्राप्त झाले. काल काय कलाक्रीडा बर्डे संघाने मात्र आज कमाल केले. पहिल्या मॅच मध्ये याही मॅच मध्ये सुपर टॅकलवर मात्र भर दिला. निश्चित सुपर टॅकल वरती कुठे ना कुठे तरी भर दिलाय. एक्सपिरियन्स अनुभव आणि अनुभवी खेळाडू किंबहुना या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण ही सातत्य कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शुभम माघारी बाद झाला. माझ्या मोठ्या बंधूने हार मांडली असली तरी मी हार मांडणार नाहीये असं सांगणारा रितेश बिर्जे यावेळेला चढाईसाठी येताना मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. बोनस ऑन असेल. अगदी आपण पाहिलं शिंदे ब्रदर्स देखील आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सुजित शिंदे राईट कॉर्नर तर पप्या शिंदे लेफ्ट कॉर्नर वरती खेळताना पाहायला मिळतात. मिडल मध्ये अगदी आपण पाहिलं तर रितेश आणि शुभम देखील आहेत. आणि यावेळेला चढाईसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अथर्व धुमाळ ज्यांनी आल्या मगाचपासून अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ माजवलाय असा अथर्व धुमाळ यावेळेला
चांगला खेळ करताना पाहायला जरूर मिळतो. वा काय साठी येताना पाहायला मिळतात. एक महत्वपूर्ण मॅच आणि महत्वपूर्ण खेळ. श्वास ध्यास आणि विश्वास. आपली माती आपला खेळ म्हणजे हा कबड्डीचा तगडा आणि मर्द मराठ्यांचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लडलाईट्स आणि विजेच्या प्रकाशझोतामधील एक नामवंत देखणी दर्जेदार स्पर्धा. ज्या स्पर्धेने आज अक्षरशः तुडुंब गर्दी केली आहे. थर्ड रेड असेल, डू ऑर डाय रेड. यावेळेला रितेशची पकड बघूया काय घडलंय. लास्ट मोमेंट पर्यंत रितेश बिर्जेचे प्रयत्न चांगले होते, परंतु प्रयत्न कुठे ना कुठेतरी अयशस्वी त्या ठिकाणी. पाहूया एका बाजूला दोन्ही संघ लढतायत झगडतायत, परंतु हार मानायला तयार नाहीयेत. त्यांना ठाऊक आहे आज झुकणार नाहीये. पुष्पाचा डायलॉग मारून चालणार नाहीये. झुकेगा नाही साला. 2-1-2-2 चा कव्हर सेट. 2-1-2-2 ची व्यूहरचना क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कोणता संघ इथून येणाऱ्या काही क्षणामध्ये आपला तोडीस तोड प्रत्युत्तर देताना पाहायला जरूर मिळेल. परंतु पहिली मॅच ज्या पहिल्या मॅचचा मानकरी ठरला होता जो ताळगाई कला क्रीडा केंद्र भरणे, या दुसऱ्या मॅच मध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये दोन्ही मॅच मध्ये जर पाहिलं तर अथर्वचा जलवा पाहायला मिळाला. तो अथर्व यावेळेस आक्रमणावरती 2-2 आणि 1 अशा प्रकारची रचना अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. आणि अशा स्थितीमध्ये काहीच घडलंय तर इथे मात्र लॉबी टच केले आणि डिफेंडर मात्र मैदानाच्या बाहेर झाले. एक गुण कालकाई कला क्रीडा बर्डे संघाच्या खात्यामध्ये जमा झालाय. जर्सी क्रमांक 55 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपटू आक्रमणावरती आहे. सुजित शिंदेचा टॅकल आपण पाहिलाय. ज्या कालकाई कला क्रीडा बर्डे संघाने सुपर टॅकल वरती भर दिलाय या मॅच मध्ये आपण पाहिला संपूर्ण स्पर्धेमध्ये. एकदा अथर्व धुमाळ समोर पाहिलं तर 4 डिफेंडर मैदानामध्ये. फ्रेंड सर्कल इंदमी देवरुख संगमेश्वरचा संघ आहे. येल्लो जर्सी परिधान केले खेळाडू येल्लो आर्मी. 4 विरुद्ध 1 अथर्व धुमाळ एक अतिशय चप्पल गतीने चढाई करतोय. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं केळशी संघावरती आक्रमण करत असताना अशा चप्पल गतीने अनेक गुण प्राप्त केलेत. तो मात्र एम्प्टी रेड. प्रत्युत्तर पुन्हा एकदा फ्रेंड सर्कल इंदमी देवरुख संगमेश्वरचा खेळाडू आक्रमणावरती फुल हाऊस डिफेंड समोर. ऍडव्हान्स टॅकल, मजबूत टॅकल पॉइंट कालकाई कला क्रीडा बर्डेच्या खात्यामध्ये. आता मात्र इंजिन गरम केलाय कालकाई कला क्रीडा बर्डे. तरी मागील मॅच मध्ये देखील अशीच कमाल केली होती. मध्यंतरापूर्वी पाहिले तर केळशीची गाडी प्रचंड वेगाने चालली होती, ती रोखली मध्यंतरानंतर आणि तशी स्थिती आता मात्र प्राप्त झाली आहे. कारण संघर्ष 5 मिनिटावरती येऊन पोहोचला. देवरुख विरुद्ध खेड विरुद्ध देवरुख. अथर्व धुमाळची कमाल. एक गुण कालकाई कला क्रीडा बर्डेच्या खात्यामध्ये. मागाची पकड मस्त आली. तुम्ही स्कोर बघा 22-22 म्हणजे समान अंतरावर मागाची होती गाडी पण आता परत आणली. एकाच प्लॅटफॉर्म वरती आहे. आता पुढे कोड जाईल, कोड वेग प्राप्त करेल. 2 विरुद्ध 1 अथर्व धुमाळ यावेळेस आक्रमणावरती. नतमस्तक झालाय, शरणागती पत्करली आणि आता मात्र देवरुखचा संघ ऑल आउट चंबरड्यावरती. शेवटचा खेळाडू मैदानावरती फुल हाऊस डिफेंड. निश्चित बाळू सर मगाच बसून प्रेक्षक गॅलरी शांत होती. हातात एक नंबरची पकड झालेली आहे. कडक इथून कमबॅक जर कोणाचं होतंय ना तर ते कालकाई कला या संघाचं होतं. या मॅच मध्ये काय आहे, या मॅच मध्ये खूप काय प्रो कबड्डीचे पंच पहिल्यांदाच मी पाहिलं तर स्कोर वरती दिसत आहे. एक चांगली गोष्ट आहे आणि याच्यामुळेच आज आमचा कबड्डी पुढे गेलाय. शेवटचे 5 मिनिटं 5 मिनिटांचा थरार आहे. शुभम शेवटचे 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटात काय होते आपण बघूया. तुम्ही पण बघा. 4 मिनिटांचा खेळ शिल्लक असताना लास्ट 4 मिनिट्स 4 मिनिटं शिल्लक आहेत. शुभम बिरजे आता मात्र ही आक्रमक रूप धारण करत नाही. ऑर्निंग दिले गेले कदाचित. शुभम बिरजे शेवटची 4 मिनिटं बाकी असताना एकटेरेला प्रत्युत्तर पुन्हा एकदा. फ्रेंड सर्कल इंदवी देवरुखचा खेळाडू आला, त्याने निदान रेषा पार केली आणि एक व्हॅलिड रेड एम्प्टी रेड पूर्ण केली. पुन्हा एकदा शुभम बिरजे
त्याने निदान रेषा पार केली आणि तो देखील आता मात्र मित्रांनो जास्त काय बोलत नाही, शेवटी 5 मिनिटं एन्जॉय करतो. टाइमपास 2 आला, टाइमपास 3 येईल का? शुभम बिरजे त्याचा हिरो असेल का? नजर पहा, तीक्ष्ण नजर आहे. शुभम बिरजे निहालतोय, पाहतोय. शेवटची काही मिनिट, 3 मिनिट्स, लास्ट 3 मिनिट्स. एम्प्टी रेड. प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 55 निदान रेषा पार केली. येणारी चढाई, तिसरी थर्ड रेड, रेड. या छोट्या खेळाडूने कमाल केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. काय कसा पॉइंट मारत नाही बघितला आज मित्रांनो. काय झालंय? लॉबी टच केली का? अरे आता मात्र तिसऱ्या चढाईवरती असणारा हा खेळाडू मात्र आता सेफ झालाय आणि तो प्रतीचा प्रवास सुरू करेल. येस, प्राप्त झालाय. आता मात्र तिसरी चढाई, थर्ड रेड. फार मोठी जबाबदारी. तिसरी चढाई, डुवाडा रेड. मजबूत झाले तुम्ही बघितला हा तर संघ आता मात्र इंजिन गरम केला. शुभम बिरजेला वॉर्निंग दिली जाते, कंट्रोल केला जातोय. शुभम बिरजे आक्रमक खेळाडू आहे आणि त्याला रोखण्याचं काम करणारा सुजित शिंदेचा सल्ला दिला गेलाय. शांत. आणि आता मात्र तुम्ही पब्लिक बघा किती क्राऊड बघा, क्राऊड. दुसरा विजय किशात घालण्याची तयारी केली कालकाई कला क्रीडा परडे. निश्चित अगदी आपण बाळूसर विचार केला, जसा शुभम बिरजे मैदानाच्या आतमध्ये हाफ टाइम नंतर उतरला ना, प्रतिस्पर्धी संघाला शुभम बिरजेने अक्षरशः धुतलं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला प्रयत्न त्या ठिकाणी चांगले केले होते. गुण त्या ठिकाणी किती प्राप्त होत आहेत ते पाहायला लागेल. यावेळेला पुन्हा एकदा शुभम बिरजे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना संपायला काही शेवटच्या मिनिटांचा उद्देश असताना जर्सी नंबर 5 सामना संपायला शेवटचा 1 मिनिट आहे. शेवटचा 1 मिनिटाचा या ठिकाणी आहे तो शेष. 28-24 आपल्याकडे 28 वेळ घेतला तोय, त्यांनी वेळामध्ये खेळ केलाय. म्हणजेच उत्तरार्धाचं हे सत्र, उत्तरार्धाची महत्वपूर्ण मॅच. आता मात्र टाइम आउट बोलवला इकडे. पाहिला तर शेवटचा 1 मिनिट शिल्लक असताना जर्सी क्रमांक 6 तिसरी चढाई. ही मात्र जबाबदारीची चढाई आहे आणि इथे टॅकल पॉइंट प्राप्त केलाय. आता मात्र काय झालंय तर शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना मग खेळ बहरलाय. दोन्ही संघ आक्रमक झाले. सुपर टॅकलची सावकाश तर मित्रांनो दुसरा राऊंड पण आपण जिंकलोय. आता तिसरा राऊंड बघूया काय होतंय ते. तर मित्रांनो तुम्ही बघितलात मध्यंतरी पॉईंट जरा जास्त होते त्यांच्याकडे. पूर्ण मस्त खेळले आणि लीड आणली. तर बघूया तर काय होतंय ते पुढे.